24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। तासगावात भीषण अपघात, कार कालव्यात कोसळून 3 चिमुकल्यांसह 6 जण ठार, 1 गंभीर जखमी। तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे। हे दुर्दैवी कुटुंब तासगावचे आहे। तासगाव मनेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास एक अल्टो मोटार ताकाळी सिंचन योजनेच्या कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला। या अपघातात मयत झालेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय 60 वर्षे, सुजाता राजेंद्र पाटील वय 55, प्रियंका अवधूत खराडे वय 30 बुधगाव यांच्यासह ध्रुवा वय वर्ष 3, कार्तिकी वर्ष 1 आणि राजवी वय वर्ष 3 यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले वय 30 ही महिला गंभीर जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे। आज पोलीस स्टेशन तासगाव हद्दीमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे। यामध्ये राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळवे या ठिकाणी कवठे महांकाळ तालुक्यामध्ये। तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक, आजी आजोबा, तिची मावशीचे 2 मुली असे 5 जण काल वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते। वाढदिवस साजरा करून जेवण वगैरे करून 11:30 रात्री ते परत तासगावला येत असताना मनेराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनॉल आहे, त्या कॅनॉलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये 5 जण, 3 मुली, 2 लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे। याबाबतची माहिती आम्हाला सकाळी 6:00च्या दरम्यान कळाली। आम्ही तात्काळ स्पॉटवर व्हिजिट दिली। लोकांच्या मदतीने 5च्या 5 बॉड्या बाहेर काढल्या, त्यांना तासगाव हॉस्पिटलला भरती केले। पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे। तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे। बाकी 5 बॉड्यांचं कारवाई आम्ही करत आहे। डॉक्टर लोक PM वगैरे त्यांचं सुरू आहे। आम्ही सुद्धा पुढील कारवाई करत आहे। अपघात कशामुळे झाला? अपघात परत निदर्शनास येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळे तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनॉल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदत कार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतीसाठी मिळालं नाही, त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात 5 जण मरण पावलेले आहे। त्यामध्ये 3 मुली आणि 2 लेडीज आणि 1 जेंट्स असे 5 जण मरण पावलेले आहेत। पोचला त्यावेळी काय परिस्थिती होती? जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेलीच होती। गाडीनं 2 4 चाकी गाडीच्या वरती होते। आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले, तिला हॉस्पिटलला हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव इथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मदतीने सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि पुढील कारवाई सध्या आम्ही करत आहे।